निषेध करतो आणि त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानतो। 6 आरोपीपैकी 2 आरोपी त्यांनी अटक केल्याबद्दल डीवायएसपी साहेब आणि पीआय साहेबांचे मनापासून आभारी आहोत। परंतु ज्या 6 आरोपींनी मिळून स्टार्टिंगला मारहाण केली आणि महाराजांच्या बॅगमधून जे देणगी स्वरूपात पैसे जमा झाले होते त्या पैशातून 1,33,000 रुपये दरोडेखोरांनी दरोडा टाकून चोरून नेलेत। त्या अनुषंगाने त्या संबंधित आरोपीवरती दरोड्याचा गुन्हा दाखल करावा आणि उर्वरित 4 आरोपींना अटक करावं आणि जे 1,33,000 मंदिराचे होते, सर्वसामान्य जनतेचे पैसे होते, शेतकऱ्याचे होते, सर्व वारकऱ्याचे पैसे होते, दानपेटीतले पैसे असलेले त्या महाराजांना 1,33,000 वापस द्यावं। त्यानंतर शहादत महाराज हे व सर्व महाराज रात्री बेरात्री महापूजा असेल, काही कार्यक्रम असतील, वास्तुशांती असेल, त्या कार्यक्रमाला जात असतात। त्या कार्यक्रमावर येताना पुन्हा मनामध्ये राग रोष धरून कुठल्याही महाराजाला पुन्हा इजा होऊ नये आणि पुन्हा भगव्याचा अपमान होऊ नये। बरं, चौकात भगव्याला कोणी मारत असेल तर यानंतर महाराज वारकरी वर्ग असेल, सर्व हिंदू धर्म असेल, सर्व जाती धर्मातील लोक हे खपून घेतले जाणार नाही आणि महाराज जे शहादत महाराजांना यापुढे काही होऊ नये म्हणून पोलीस डिपार्टमेंटनं आणि प्रशासनानं अंगरक्षक द्यावा या निवेदनात ह्या देखील आमची मागणी आहे। कारण का जर आज जमान झाली सुटलेत तर उद्या आणखीन त्याला मारहाण होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, नाहीतर तात्काळ अंगरक्षक द्यावा। त्याचबरोबर जे गावाच्या बाहेर मठ असतात किंवा गावाच्या शेजारी मठ असतात त्या मठाधिपत्यांना देखील अंगरक्षक देण्यात यावा। कारण का या अगोदर आपण बघितलं अनेक साधूवरती अनेक संतांवरती हल्ले झालेत। संत हे त्यागातून निर्माण झालेले संत असतो। संत हा सगळं संसार बाप माया सोडून साधू संत झाला असतो, तो अंगार असतो, तो आग असतो। जर त्याच्यात जर कोणी हात टाकायचा प्रयत्न केला तर तो जळण्याशिवाय राहणार नाही। हेच सांगण्यासाठी या ठिकाणी आज 400 ते 500 सर्व जिल्ह्यातील महाराज लोक आले होते, परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन अर्ध्यातून सगळ्या महाराजांना थांबवलं। आज प्राथमिकरित्या 20, 25, 40 महाराज या ठिकाणी आले आहेत, परंतु आज जे शहादत महाराजांना हल्ला झाला समजल्या जिल्ह्यातून आजूबाजू जिल्ह्यातून जवळपास 400-500 महाराज, त्याचबरोबर आजूबाजू खेड्यातील अनेक युवक आले होते, परंतु पोलीस प्रशासन डीवायएसपी साहेबांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण त्या ठिकाणी वापस गेलेत। आज कलेक्टर साहेबांना एवढीच मागणी आहे की शहादत महाराजांना न्याय मिळाला पाहिजे, यानंतर कुठल्याही साधूवर अशी कृती होऊ नये अशीच आमची प्रामुख्याने मागणी आहे।